समोर तरुण सोनावणे अमोल बांदल पहिला चेंडू घेऊन येतील. 5 षटकांची लढत. थोडीशी घाई करायची आता. पहिलाच बॉल चांगला हाताला डॉट बॉल येतोय. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं बिरकावून दिलाय. 4 धावांसाठी चौकार येतोय. चांगला टोला लगावलाय तरुणने. अगदी पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर आक्रमक फटकेबाजी पॉवर प्ले मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धाव्या तरुणनी कुठल्या होत्या. याही षटकात आपण पाहतोय दुसऱ्याच बॉलवरती चौकार आलाय. यावेळेला फुल टॉस लॉफ्ट केलाय. काव कॉर्नर मध्ये चौकार 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ आहे आणि डीप मिड विकेट. सलगचे 2 चौकार आले तिथं अमोलच्या गोलंदाजीवरती. आडव्या बॅटनं खेळला. यावेळेला पॉवरफुल सक्सेसफुल स्टँड अँड डिलिव्हर षटकार. 6 धावा येत आहेत. आक्रमक फलंदाजी अगदी आपण पाहतोय. अकुटपदा चेंडू आउटसाइड ऑफ पुल केला. यावेळेला तरुणनी सलामीवीराची भूमिका अतिशय चोखपणे पार पडताना तरुण सोनावणे. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. यावेळेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी सिक्सर. आक्रमक प्रहार तरुण सोनावणेचा. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये. 20 धावा धाव फलकावर. अखेरचा बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेनं 1 बास चौकार. पहिल्या मॅच मध्ये आल्या पॉवर प्ले मध्ये 22. या मॅच मध्ये खिडकल्या 24. अगदी 2 पावलं पुढे. पॉवर प्ले समाप्त. पॉवर प्ले मध्ये पॉवर मात्र दाखवल्या तरुण सोनावणेंनी. अमोल बांदल यांच्यावरती हल्ला चढवलाय आणि आता गोलंदाजीसाठी येतोय आहे रोहित पवार उर्फ फलटण्या. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शिवशक्ती सुरूर संघासाठी. पहिल्या षटकात 24 धावा कुठल्यात. ओझरडे संघ आता स्ट्राईक वरती. आकाश फरांदे समोर रोहित पवार. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं खेळलाय. बॅकवर्ड रिजन. 1 धाव घोषित क्षेत्रात मिळते.
अगदी आपण पाहतोय पहिला बॉल एक सिंगल नंतर डॉट, त्यानंतर मात्र जोरदार प्रहार षटकार ठोकलाय. यावेळेला पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु गती अगदी दिलेली नाही आहे. डॉट बॉल येतोय. आकाश फरांदे आणि रोहित पवार दोन दर्जेदार अष्टपैलू खेळाडू जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा हा संघर्ष पाहायला मिळतो. एक तेरी तो एक मेरी, चित्तेरी तो पट्ट मेरी. इथं मात्र डॉट बॉल येतोय. 31 धावा फलकावर. पुन्हा एकदा भिरकावला. इथं मात्र मिळते केवळ एक सिंगल. एकच धाव येते डी झोन मध्ये. 32 धावा फलकावर. अजून एक बॉल बाकी आहे ओव्हरमध्ये. जय भोपे, जय भोपे लेग साइड बाउंड्रीवरती जा प्लीज, स्क्वेअर लेगला. जय भोपे लेग साइडला जावा, स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक बॉल बाकी आहे ओव्हरमध्ये अजूनही. दोन षटकांचा खेळ थांबलाय. 32 धावा फलकावर आहेत. आक्रमणाबुद्धी आपण पहिल्या षटकात पाहिलं. या षटकात मात्र एका षटकार असं आल्या अवघ्या 8 धावा. चांगलं षटक हाताळलंय रोहित पवारनी. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय सूरज मोहिते. पहिलाच बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट हवेमध्ये आहे आणि अगदी रोहितच्या हातामध्ये विसावतोय. विकेट येते. OUT आउट. सूरजच्या खात्यामध्ये पहिली विकेट. तरुणचा मात्र खेळ थांबतोय आणि आता बॅटिंगसाठी येतोय पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमोल कदम. तरुणचा मात्र खेळ बहारदार राहिला आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं 22 धावा त्यानं पॉवर प्लेत कुठल्या. इथं देखील 24 धावा कुठल्या या मॅचमध्ये आणि बाद होत आहेत. चांगली खेळ आपल्या संघासाठी. अमोल कदम डावखुरे आताचा फलंदाज बॅटिंगसाठी तैनात. सोडून दिला अगदी या वेळेला वाईड बॉल. अवांतर धाव येते. 33 धावा फलकावर. फुलटॉस. इथं मात्र शक्ती प्रदर्शन. षटकार येतोय. नो बॉल साठी नक्कीच रिव्ह्यू घेतला जातोय पंचांद्वारे. या सिटीचा नो बॉल. बीमर आहे. नो +6. रस्त्याच्या कडेला 4 व्हीलर कोणाची आहे प्लीज तिथून गाडी काढायची आहे.
गाडी अगदी थोडी वरच्या बाजूला लावा किंवा शेतामध्ये लावा. नो बॉल वरती बीमर वरती हल्ला चढवला आहे. अमोल कदमनी षटकार ढोकलाय. फ्री हिट असेल येणारा बॉल अगदीच. मागील मॅच मध्ये देखील पहिलाच बॉल बीमर आला. बीमर वरती हल्ला केला अमोलनी. याही मॅच मध्ये अगदी कॉपी पेस्ट जणू. आडव्या बॅटने खेळलाय पुन्हा एकदा. अगदी एकच धाव या बॉलवरती प्राप्त होते. दोन बॉलचा खेळ झाला. 41 धावा धावफलकावर. आकाश फरांदे आता स्ट्राईक वरती दाखल. एका षटकारासह 8 धावांवर खेळतात. यावेळी मात्र अगदी फटका बसतोय. डॉट बॉल येतोय. बॅटची एज घेऊन बॅकवर्ड रिजनमध्ये 1 बाउन्स किपरच्या माध्यमातून थांबवला जाईल. 2.3 षटकांचा खेळ झाला आहे. एक गडी बाद 41 धावा धावफलकावर आहेत. आडव्या बॅटने खेळला. यावेळेला काव कॉर्नर मध्ये गॅप आहे तो भेदण्याचा प्रयत्न आणि त्यात यश देखील आता. चौकार निष्ठून जातोय चेंडू. होतो फरार 4 धावांसाठी. सुंदर फटका खेळायला आपण पाहतोय अगदी आकाशच्या बॅटमधून. आकाश परांदे आयकॉनिक खेळाडू उजरडे गावचा. आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो. तर पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी. फटका खेळलाय जरूर परंतु इथं मात्र थेट फिल्डरच्या हातामध्ये विकेट येते. आता मात्र बॅटिंगसाठी आहेत मैदानाच्या आतमध्ये अनुभवी खेळाडू नितीन कदम. दोन गडी बाद 45 धावा धावफलकावर लागतात. 13 धावा याही ओव्हरमध्ये पण 2 विकेट मात्र आल्यात. सूरज मोहिते अगदी मागच्या मॅचमध्ये देखील याच पद्धतीने चांगली गोलंदाजी केली. याही मॅचमध्ये 2 खेळाडूंना थांबवलं आहे. आडव्या बॅटने खेळला फटका. 1 बाउन्स सीमा पार. नितीन कदमचा अगदी आल्याच प्रहार. चौकार 4 धावांसाठी.
राकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. नवीन फलंदाज मात्र अगदी कमी गतीने हाताळलेला आखूट टप्प्याचा चेंडू अगदी अमोलला चांगल्या चेंडूवरती बाद केला रोहितने. त्यानंतर मात्र राकेशला देखील पहिल्याच बॉलवरती चकवलंय. डॉट बॉल येतोय. यस, रिव्ह्यू आहे वाईटसाठी. 49 धावा धावफलकावर लागलेत. 49. अंपायर सर अगदी आपला कॉल जो असेल तोच ठेवा प्लीज. यस, फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. अगदी अपील उचलली आहे परंतु ती फेटाळून लावली जाते. चांगली गोलंदाजी अगदी रोहितच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा चेंडू हवेमध्ये. अगदी बॉलच्या खाली खेळाडू येतोय. चेंडू पासून मात्र दूर राहतोय. विक्रम बॅकअप देईल. 2 धावा मात्र होतील पूर्ण. 51 वरती धावफलक पोहोचतो. रोहितनं याही मॅच मध्ये प्रभावित केलंय. स्लोअर वन. फटका बसलाय हवेमध्ये. अगदी रोहित स्वतः बॉलच्या खाली. कॅच पकडला जातोय. विकेट येते. अक्षय शेळीमकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. नवीन फलंदाज. बॅट चेस घेऊन याही वेळेला चेंडू घोषित क्षेत्रात जातोय. धावफलकावर धावा लागतील या बॉल नंतर. 52. यानंतर मात्र आता ऋषभ चव्हाण षटक हाताळतील. पहिलाच बॉल वेगानं हाताळला आहे अगदी परंतु दिशा खराब आहे. वाईड बॉल येतोय. यावेळेला आड्या बॅटने खेळलाय. घोषित क्षेत्रात सिंगल येते. 54 वरती धावफलक पोहोचेल. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे.
सुरुवात तर खूप चांगली, पहिल्या षटकात 24, तदनंतर रोहितच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर थांबवलंय ओझरडे संघाला. लॉफ्ट केला एका कॉर्नरमध्ये गॅपमध्ये, वन बाउन्स चौकार. सुंदर असा चौकार आला. 58 धावा धावफलकावर पोहोचतायत. लॉफ्ट केला अगदी या वेळेला. पुन्हा एकदा वन बाउन्स 4 धावा. ऑन द राइज, डाउन द ग्राउंड, आउट ऑफ द ग्राउंड. नितीन कदम, व्हॉट अ स्ट्रोक यार, लॉंगेस्ट सिक्स ऑफ द डे. जबरदस्त टोला, सीमा पार षटकार, 6 धावांसाठी. अप्रतिम बॅटिंग मैदानामध्ये. धावफलकाला चांगला आकार या षटकारने येतोय. अजूनही 3 बॉलचा खेळ, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 68 धावा धावफलकावर लागतात. पुन्हा एकदा चांगला फटका, ड्राईव्ह केली आहे परंतु डीप अगदी सर्कलमध्ये अडवला जातोय. एक धाव येते, एका धावेवरच थांबावं लागतंय. सिक्स्टी 69 धावा धावफलकावर लागतात. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स, अखेरचा बॉल या इनिंग्स मधला महत्वाचा बॉल असेल. धावा 69 धावफलकावरती. अखेरचा बॉल अक्षयच्या माध्यमातून खेळला जातोय. एक धाव तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. कीपर सेंडला फेकी आणि अक्षय रन आउट. विकेट येते. 71 धावांचं टार्गेट आहे डोळ्यासमोर शिवशक्ती सुरूर संघाच्या.
सलामीची जोडी उतरली सूरज मोहिते आणि सोबतीला गौरव. पहिलाच बॉल अगदी सिंगल आली आहे. 71चं लक्ष डोळ्यासमोर. हो, इथं मात्र इनसाइड एज इन टू द विकेट. त्रिफळाची दांडी गुल. गौरव गजानन गवळी या मॅचमध्ये मात्र कमाल करू शकले नाही आहेत. आकाश फरांदेनी थांबवला त्यांचा खेळ. विकेट येते. अख्खी 18 जर्सी क्रमांक 18 विराट कोहलीचे निस्सिम चाहते आकाश फरांदे झळकतायत अगदी टी व्ही स्क्रीनवरती. इन ॲट 3 तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी अमोल बांदल दाखल. एज आहे यावेळेला बॅटची. पुन्हा एकदा गोशी क्षेत्रात चेंडू निसटतोय. अगदी एक धाव मिळते या बॉलवरती. चांगली गोलंदाजी अगदी आपण पाहतोय. लॉफ्ट केला, भिरकावून दिलाय अमोलनी यावेळेला. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावांसाठी. सुंदर फटका अगदी येतोय. 8 धावा धावफलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. आम्ही जरा करतो का यावेळेला फुल टॉस लॉफ्ट केलाय. भिरकावून दिलाय अगदी. षटकार 6 धावांसाठी. जबरदस्त टोला लगावलाय. सुंदर फटका. पॉवर प्ले मध्ये अमोल बांदलचं आक्रमण. 14 वरती धावफलक पोहोचतोय. खऱ्या अर्थानं एक तगडी मॅच. 2 तुल्यबळ संघांमध्ये. शिवशक्ती सुरूर विरुद्ध ओझरडे. 71चं मोठं टार्गेट आहे. खेळ देखील तसाच करावा लागेल. आक्रमक. 70चा या वेळेला फटका अगदी फसला. हवेमध्ये आहे परंतु कॅच पकडला जाईल का. बॉल दूर राहतोय खेळाडूपासून. 2 धावा तर आल्या. तिसरीचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. बॉलर्स एंडला फेकी. सूरज मोहिते डेंजर एंडला. इथं मात्र अगदी 2 धावा येत आहेत. षटक पूर्ण. पहिल्या षटक झाल्या 16 धावा. आणि यानंतर या मॅचची कहाणी ऐकूया पांडेगावचा एक गोड आवाज अमित चव्हाण यांच्या माध्यमातून. अमित सर प्लीज या.
धन्यवाद मांढरे साहेब. अगदी मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर एका बाजूला ओझरडे संघ आणि दुसऱ्या बाजूला शिवशक्ती सुरूर असेल आणि अगदी पहिल्याच चेंडूवरती हल्ला चढवलाय. समोर एक आयकॉनिक खेळाडू सूरज मोहिते अगदी पहिल्याच चेंडूवरती राकेशच्या हल्ला चढवला आणि पहिल्याच चेंडूवरती अगदी 6 धावा येत आहेत. एक चांगला फटका आपण मैदानाच्या आतमध्ये अगदी मेन स्क्रीनवरती पाहू शकतो. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं शतक हाताळण्यासाठी जर आपण पाहिलं तर बॉलिंग मार्कवरती राकेश चव्हाण अगदी पहिल्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिल्याच चेंडूवरती हल्ला चढवला सूरज. अगदी सूरजचा जर विचार केला तर 11 अगदी एक गाव वाईज टीम असेल, तालुक्याचा क्रिकेट तो सातत्याने खेळतो. नेक्स्ट बॉल असेल अगदी फुलटच चेंडू होतो, लो फुलटचचा गॅपमध्ये जातोय, अगदी बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, डाऊन द ग्राउंड गेलेला फटका. या 4 धावा निश्चितपणे धावफलकावरती ऍड केल्या जातील. अगदी मेन स्क्रीनवरती आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो. ऑफ साईडला लो फुलटचचा चेंडू होता, लेग साईडला क्रॉस बॅटरने मारलेला फटका 4 धावेसाठी. अगदी या 4 धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर एका गडाच्या मोबाईलमध्ये धाव लागतात 26. येणारे 22 चेंडू धाव बनवावे लागतील 45. पुन्हा एकदा फटकवलेला चेंडू, बॉल डाऊन द ग्राउंड उभा राहतोय, मात्र बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. वा भाई वा, काय बॅटिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सूरज मोहिते ऑन फायर. अगदी मेन स्क्रीनवर पाहू शकता आपण की ब्लॉक केलेला चेंडू, लेग साईडला क्रॉस बॅटरने मारलेला फटका, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, येत आहेत 6 धावा. एक चांगली बॅटिंग आपण पाहतोय. सूरजचा जर विचार केला तर एक गाव एक टीमसाठी सुरूर संघाकडून तो खेळतो, तालुक्याचं क्रिकेट खेळतो, एक तालुक्याचा आयकॉन खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अगदी सातत्यानं तालुका क्रिकेटसाठी त्यानं धावा बनवलेले आहेत. नक्की त्याच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा लेग साईडला मारलेला क्रॉस बॅटेड फटका, बॉल चाललाय सीमारेच्या पलीकडे. वा भाई वा, काय बॅटिंग आहे. अगदी एकाच शतकाचा जर आपण विचार केला तर हा 3रा ब्लास्ट असेल. एक चांगली बॅटिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर आपण सूरजचा विचार केला तर 5 बॉल फेस केलेत आणि 23 धावा बनवलेत. एक चांगली बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. या शतकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती 6 धावा येतात, दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा येतात आणि सलगचे हे 2 ब्लास्ट. अगदी या 4 चेंडूवरती 22 धावा राकेशच्या या ओव्हरमध्ये सूरजने घेतलेल्या आहेत. अगदी मॅचचा जर विचार केला तर ही मॅच अजून दोन्ही संघासाठी नक्कीच ऑन असेल, कारण येणारे 20 चेंडू धावा बनवायचे 33. पुन्हा एकदा क्रॉस बॅटिंग मारलेला फटका, बॉल डाऊन द ग्राउंड उभा राहिला, अगदी फिल्डर बॉलच्या खाली येत आहेत आणि या ठिकाणी झेल सुटतोय. अगदी एक जीवनदान म्हणावं लागेल आणि कॅच ज्या प्लेअरचा सोडलाय तो सूरजचा कॅच सोडलाय. अर्थातच तरुण सोनवणे हा झेल निश्चितपणे घेण्यासारखा होता. अगदी बॉलच्या खाली आले होते, मात्र हा बॉल झेल सुटतोय आणि निश्चितच येणाऱ्या पुढच्या अगदी मॅचमध्ये आपल्याला सूरजला या जीवनदानाचा काय फायदा मिळतोय आणि आपल्या संघासाठी किती धावा बनवतोय नक्कीच पाहावं लागेल. अगदी अमोल बांदल स्ट्राईकवरती आपण पाहतोय. अगदी अमोल बांदलनं सुद्धा अगदी 4 चेंडू खेळत 15 धावा बनवलेत. नेक्स्ट बॉल असेल अगदी फुलटा चेंडू होता, प्रॉपर गॅपमध्ये खेळलेला, पाठीमागे फिल्डर तैनात आहेत. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जोपर्यंत बॉलची फेकी करतात तोपर्यंत निश्चित एक धाव पूर्ण होते. अगदी या शतकाची समाप्ती होते. 2 शतकांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या पोहोचते 40 या धावसंख्येवरती. अर्थात येणारे 18 चेंडून धाव बनवावे लागतील 31. आता मात्र जर आपण पाहिलं तर ओझरडे संघ आता बॉलिंगसाठी थोडासा विचार करतोय, कारण ज्या पद्धतीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ना, सूरजच्या बॅटमधून चांगले षटकार येत आहेत. एक चांगली लय सूरजला प्राप्त होते. इन फॉर्म प्लेअर आहे आणि अगदी 6 चेंडू फेस करत 24 धावा आतापर्यंत त्याने बनवलेले आहेत. एक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं शतक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती अमोल. अगदी स्वतःचं पहिलं आणि संघाचं 3रं शतक. लेफ्ट हँड बॉलर अमोल बॉलिंग मार्कवरती, स्ट्राईकवरती पाहतोय अमोलला. अगदी फुलटा चेंडू, प्रॉपर लेदर शॉट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो. अगदी ब्लॉक केलेला चेंडू लेग साईडला क्रॉस बॅटेडनं फटका मारलाय, 1 बाउन्स, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अगदी मेन स्क्रीनवरती आपण पाहू शकता लो फुलटॉचा चेंडू होता,
क्रॉस बॅटरनं फक्त फ्लिक केला. प्रॉपर लेदर शॉट आपण अमोल बांदलच्या माध्यमातून पाहतोय. अगदी 4 धावा येत आहेत. अमोलचा विचार केला तर टेनिस क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, हा प्लेअर अगदी सातत्यानं तुम्हाला वाई शहरामध्ये खेळताना पाहायला मिळेल. एक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 6 चेंडू फेस करत 20 धावा, येणारे 17 चेंडू धाव बनाच्या 27. अगदी फील्डचा विचार केला तर मिड ऑन असेल, मिड ऑफ असेल, एक्स्ट्रा कव्हरला पाठीमागं फिल्डर लावलाय. एक चांगली क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नेक्स्ट बॉल असेल अमोलचा. अगदी थोडंसं फील्डमध्ये आपण बदल पाहतोय. मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे. फाईन लेगला सुद्धा पाठीमागं आपण पाहिलं तर या बाजूला एक फिल्डर आपल्या पाठीमागच्या दिशेला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल अमोलचा. अमोलसाठी प्रॉपर ब्लॉक केलेला चेंडू, लेग साईडला कटवलेला, पाठीमागं फिल्डर तैनात आहे. जोपर्यंत फील्ड केला जातोय, बॉलची फेकी येते तोपर्यंत एक धाव निश्चित पूर्ण होते. स्ट्राईक वरती आपण पाहतोय आता सूरजला. येणारे 16 चेंडू धाव बनवायच्या 26. अजून ही मॅच दोन्ही संघासाठी नक्की ऑन असेल. एखादा बॉल मॅचची दिशा बदलू शकतो. त्यामुळं नक्कीच ही मॅच 50-50% येऊन थांबलेली आहे. अर्थात एका बाजूला संघ आहे ओझरडे तर दुसऱ्या बाजूला संघ आहे शिवशक्ती सुरूर. अगदी तालुक्यातील दोन्ही संघ एका ताकदीचे संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता मात्र ब्लॉक केलेला चेंडू, फक्त बॉलला दिशा दिली, पाठीमागा फिल्डर तैनात, मात्र मिस फिल्डिंग होते आणि अर्थातच या 4 धावा मिळत आहेत. अगदी अशा क्रुशियल मोमेंटवरती अशी मिस फिल्डिंग नक्कीच संघासाठी अगदी एक्स्ट्रा रन जाते संघासाठी. आपण पाहू शकता मेन स्क्रीनवरती अगदी बॉलवरती प्रॉपर आले होते, मात्र बॉल पडल्यानंतर लेग साईडला निघून गेला. अगदी आत्ताच्या जर आपण 2 धावा ऍड केल्या तर धाव फलकावरती धावा लागतात 51. अगदी एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढील चेंडू असेल अमोलचा सूरजसाठी. पुन्हा एकदा ब्लॉक केलेला चेंडू, लेग साईडला कटवलाय, पाठीमागं फिल्डर तैनात आहेत. अगदी राकेश फील्ड करतायत. राकेशची बॉलची फेकी असतापर्यंत निश्चित एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. स्ट्राईक वरती आता पाहतोय आपण अमोल बांदलला. विचारून फक्त अंपायरला विचार. नेक्स्ट बॉल असेल अमोलचा. स्ट्राईक वरती आपण पाहतोय अमोल बांदल. पुन्हा एकदा फटकवलेला चेंडू, अगदी समोरच्या दिशेला फटकवला, पाठीमागे राकेश तैनात आहेत. जोपर्यंत बॉलची फेकी येते निश्चित एक धाव पूर्ण होते. अगदी पंचांचा इशारा येतोय, शतकाची समाप्ती होते. 3 षटकांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या पोहोचते 53 या धावसंख्येवरती. येणारे 12 चेंडू 10 बनवायचे 18. अगदी मॅच अजून सुद्धा दोन्ही संघासाठी नक्कीच ऑन असेल. कारण जर ओझरडे संघाचा जर विचार केला ना तर अगदी शेवटपर्यंत हा संघ कधी मॅच सोडत नाही. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत मॅचला घेऊन जातात. अर्थातच समोरचा संघ तितका ताकदीचा सुरूर संघ अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच खेळली जाणार. अगदी मॅचमध्ये रंग देणार. येणारे 12 चेंडू क्रुशल असतील 10 बनवायचे 18. अगदी या संपूर्ण जर आपण पाहिलं या स्पर्धेसाठी मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या मुख्य भूमिकेमध्ये अगदी एका बाजूला जर आपण पाहिलं तर बौद्धन गावचे सुपुत्र अर्थात युवराज शिंदे म्हणजे रॉबिन आपल्याला ऑनफिल्ड अंपायर म्हणून पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला विलास गायकवाड मॅन फ्रॉम खानापूर. अगदी दोन्ही तालुक्याचे मातबगर अंपायर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सातत्यानं वाई असेल, पाचगणी असेल, खंडाळा असेल या क्षेत्रामध्ये हे पंच म्हणून सातत्यानं जात असतात. त्यामुळे एक चांगला अनुभव त्यांच्या गाठीला आहे. येणारे 12 चेंडू 10 बनवायचे 18. राखेची ओव्हर मारायची नव्हती. अगदी स्वतःचं पहिलं आणि संघासाठी 4थं शतक हातासाठी बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. अगदी वाई पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल नितीन बॉलिंग मार्कवरती.
अगदी ऑलराऊंडर कॅटेगरीतले खेळाडू आहेत. एक गाव एक टीमसाठी खेळतात, तालुक्याचंही क्रिकेट खेळतात. अगदी हे क्रिकेट खेळत असताना देशासाठी अर्थातच महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये ते आहेत, पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. येणारे 12 चेंडू, धावा बनवण्यात 18. पहिला चेंडू असेल अमोल बांदलसाठी. नितीन निघालाय. पुन्हा एकदा लेग साइडला हिट करायचा प्रयत्न. वन बाउन्स बॉल चाललाय सीमारेषच्या पलीकडे. अगदी पहिल्या चेंडूवरती जास्तीच्या धावा येत आहेत, चौकार येतोय. चांगली बॅटिंग आपण पाहतोय अमोलच्या माध्यमातून. अगदी अमोलचा जर विचार केला तर 9 चेंडूवरती 26 धावा बनवल्यात. अगदी 288च्या स्ट्राईक रेटनं या धावा त्यानं बनवलेल्या आहेत. अगदी जर आपण पाहिलं तर 2 चौकार आणि 2 षटकारच्या मोबदल्यामध्ये या 9 चेंडूमध्ये 26 धावा बनवल्यात. चांगली बॅटिंग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी या शतकाचा जर आपण विचार केला तर फील्ड इंटरक्शन जर आपण पाहिलं तर पाठीमागे इकडे मिडॉन आहे, मिडअप आहे, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, फाईन. अगदी या बाजूला 4 फिल्डर कॅचिंग पोझिशनला ठेवलेत. नेक्स्ट बॉल असेल. आता मात्र चांगला चेंडू हाताळला. अगदी पंचांनी अपील या ठिकाणी आपण पाहतोय अमोल माध्यमांच्या माध्यमातून. मात्र पंचांनी अपील फेटाळली आहे. अगदी निर्धाव चेंडू येतोय. अगदी क्रुशल मोमेंटवरती हा निर्धाव चेंडू येतोय. येणारे 10 चेंडू 10 बनवायचे 14. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यानंतरच्या या मॅच मधला विनर अर्थातच खानापूर संघाबरोबर खेळेल. अगदी अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी ही मॅच महत्वाची असेल. नेक्स्ट बॉल. आता मात्र लेग साइडला हिट केलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. ब्रँडेड फटका अमोलचा आपण पाहू शकता मेन स्क्रीनवरती. अगदी बॉल समोरच्या बाजूला सोडला होता. अमोलने हिट केला लेग साइडला. क्रॉस बॅटेड बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. वा भाई वा, काय फटका खेळतोय अमोल. ऑन फायर. अगदी 11 चेंडूवरती 32 धावा बनवलेत. 11 चेंडूवरती 32 धावा. अमोल ऑन फायर. नेक्स्ट बॉल. नितीन निघालाय. पुन्हा एकदा हिट करायचा प्रयत्न. मात्र आत्ताचा बॉल पडलेला अगदी अचूक टप्प्यावरती बॉल पडलाय. बॉल पडल्यानंतर ऑफ साईडच्या दिशेने निघून गेलाय. अगदी डॉट बॉल येतोय. येणारे 8 चेंडू 10 बनवायच्यात 8. क्रिकेट हा नक्की अनिश्चिततेचा खेळ आहे. 8 चेंडू असतील आणि 8 रन्स असतील, पण मॅच अगदी दोन्ही संघासाठी ऑन आहे. नितीन निघालाय. नेक्स्ट बॉल. अगदी जर आपण पाहिलं तर अगदी फिटनेस आपण ऊन पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रचंड ऊन आहे. अगदी 35 अंश सेल्सिअस तापमान आपण पाहतोय. नक्कीच प्लेअरला या उन्हाचा नक्की त्रास होतोय. आपण नक्की येणाऱ्या मॅचमध्ये नेक्स्ट प्लेअर असतील आपण प्रॉपर पाणी वगैरे घेऊनच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. नक्कीच आपल्याला या गोष्टीचा त्रास होईल. अगदी पुढील चेंडू असतील 10 बनवायच्यात 8 चेंडू असतील शिल्लक 8. लेग साइडला हिट करण्याचा प्रयत्न. अगदी बॅटची एज घेतली. बॉल अगदी गॅपमध्ये जातोय. जोपर्यंत फील्ड केली जाते तोपर्यंत नक्की या 2 धावा पूर्ण केले जातील. या 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 65 या धावसंख्येवरती. येणारे 7 चेंडू 10 बनवायचे 6. अगदी येणारे 6 चेंडू असतील 10 बनवायचे 5. आपण जर पाहिलं तर अगदी वाई तालुक्याचा आवाज, पश्चिम महाराष्ट्राचा आवाज, अर्थातच अनिकेत कामटे सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. अनिकेत कामटे सर, सहर्ष स्वागत असेल. मुख्य आयोजकांकडून आपलं सहर्ष स्वागत असेल. अगदी येणारे 6 चेंडू असतील 5 धावा बनवायचे आहेत. बॉलिंग मार्कवरती जर आपण पाहिलं तर स्वतःचं अगदी दुसरं आणि संघाचं शेवटचं शतक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय अमोल. स्ट्राईक वरती आपण पाहतोय अमोल बांदल. अमोल बांदलचा विचार केला तर 14 चेंडू फेस केले, 10 बनवलेत 35. येणारे 6 चेंडू महत्वाचे असतील, 10 बनवायचे 5.
येणारे 6 चेंडू 10 बनवायचे 5. अमोल निघाला स्ट्राईक वरती, आपण पाहतोय अमोल बांदल अगदी पहिला चेंडू बोटं फिरवली होती बॉलवरती, बॉल डाऊन ग्राउंड उभा राहिला, फिल्डर बॉलच्या खाण्याचा प्रयत्न करतात निश्चितपणानं, अगदी लाईन वरती चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आकाश फरांदे एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जोपर्यंत बॉलची फेकी केली जाते ना तोपर्यंत निश्चित या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. येणारे 5 चेंडू 10 बनवायचे 3. ब्लॉक केलेला चेंडू पुन्हा एकदा कटवला गॅप मध्ये, अगदी वाऱ्याच्या वेगानं राकेश बॉल पर्यंत पोहोचतायत, परंतु एक धाव या ठिकाणी निश्चित पूर्ण होते. अगदी या मॅचचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती अगदी गौरव गवडी सारख्या एका चांगल्या लेफ्ट हँड बॅट्समनला थांबवण्यात यश आलं होतं, मात्र सूरज मोहिते आणि अमोल बांदल अगदी हल्ला चढवला टीमवरती आणि एक हाती मॅच अगदी 4थ्या षटकामध्येच मॅच पूर्णपणे सुरूर संघाकडे त्यांनी खेचून आणली. येणारे 4 चेंडू असतील 10 बनवायचे 2. स्ट्राईक वरती आपण पाहतोय सूरज मोहिते. लेग साईडला हिट केलेला बॉल अगदी उभा राहिलाय, बॉलच्या पाठीमागं फिल्डर येतात आणि झेल घ्यायचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी झेल सुटतोय आणि निश्चितपणाने या 2 धावा पूर्ण केले जाईल. आणि ही जर मॅच आपण जर पाहिली, शिवशक्ती सुरूर अगदी 3 चेंडू शेष असताना हा सामना शिवशक्ती सुरूरनं जिंकलाय. यानंतर आपण जर पाहिलं तर शिवशक्ती सुरूर आणि एका बाजूला असेल खानापूर संघ, अगदी दोन्ही संघ तितक्या ताकदीचे. एका बाजूला शेखर भोसले सारखा संघामध्ये खेळाडू आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सूरज मोहिते, इकडे अमोल बांदल आहे. एक चांगलं बॅटल आपल्याला नंतरच्या मॅच मध्ये पाहायला मिळतील. अगदी या मॅचचा जर विचार केला तर प्लेअर ऑफ द मॅच जर आपण पाहिलं तर सूरज मोहिते, अगदी 10 चेंडूमध्ये 33 धावा त्यानं बनवलेत. मॅन ऑफ द मॅच असेल सूरज मोहिते. अगदी मान्यवरांच्या शुभ असते त्याला जर्सी आणि आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. सूरज मोहितेला रिक्वेस्ट असेल की आपण लगेचच मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल.